नमस्कार, संघमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण खुसखुशीत अशा आळू वड्या कशा बनवायच्या तेही बघणार आहोत आणि आळू वड्यांपासून चविष्ट मसालेदार चमचमीत अशी भाजी कशी करायची तेही बघणार आहोत। नवीनच आलेला असाल चॅनलवर तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या। फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील। लाईक, कमेंट व शेअरही नक्की करा। चला मग आता किचनमध्ये जाऊया आणि आळू वड्यांची भाजी कशी बनवायची ते बघूया। ही आळूची पानं घेतलेली आहेत, म्हणजे काही लोक यांना पोथीचे पानं असंही म्हणतात। यांना स्वच्छ धुवून घेऊ। या पानांच्या शिरांमध्ये व देठामध्ये खूप पौष्टिक गुणधर्म असतात, त्यामुळे यांना काढून फेकून द्यायचे नाहीत। तर ह्या शिरांना आपण असे काप मारून घेणार आहोत, म्हणजे वड्या करताना आपल्याला सोपे जातील। आळू वड्या करायच्या आहेत तर आपण हे बेसन पीठ घेतलेलं आहे। तुमची आळूची पानं केवढी आहेत त्याच्यानुसार हे बेसन पीठ घ्या। तीळ घेतलेले आहेत, तीळ थोडे जास्त प्रमाणात घ्या। ओवा घेतलेला आहे, ओव्याऐवजी जिरे घेतले तरी चालेल। चवीनुसार हळद मीठ घेतलेलं आहे आणि तुमच्या चवीनुसारच लाल तिखट घ्या। पीठ भिजवण्यासाठी पाणीही लागेल आपल्याला। आता सर्व मसाले आपण बेसन पिठामध्ये टाकून घेणार आहोत। मसाले टाकल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ भिजवून घेणार आहोत। बेसन पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला पीठ भिजवायचं आहे। पीठ हे जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही, अशा प्रकारे आपल्याला भिजवायचं आहे। आता आळूच्या पानांना आपण बेसन पीठ लावून घेऊ। पानाच्या एका शिरेच्या बाजूला आपल्याला संपूर्ण असं पीठ लावून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे। त्यानंतर पानाची पीठ न लावलेली साईड आपल्याला दुमडून घ्यायची आहे आणि ह्या बाजूलाही आपण संपूर्ण असं पीठ लावून घेणार आहोत। पानाला संपूर्ण बेसन पिठाचं मिश्रण लावल्यानंतर पानाच्या निमुळत्या बाजूने म्हणजेच पानाच्या शेवटाकडून आपल्याला हळूहळू अशा प्रकारे रोल करून घ्यायचा आहे। खूप छान असा रोल तयार होतो। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हळूहळू रोल तयार करून घ्यायचा आहे। शेवटचा भाग आपल्याला पिठाने चिकटवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व पानांचे रोल तयार करून घ्यायचे आहेत। ह्या आळूच्या पानांना आपल्याला वाफेवर शिजवायचे असल्यामुळे ह्या गाळणीला आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि ह्या पातेल्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे। ह्या पातेल्यावर आपण गाळणी ठेवणार आहोत आणि त्यावर आळूच्या वड्यांचे रोल ठेवणार आहोत। अशा प्रकारे शिजवण्यासाठी जर तुम्हाला इडलीचं कुकर घ्यायचं असेल तरी तुम्ही घेऊ शकता। आता आपले आळूचे रोल तयार झालेले आहेत, आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत। आळू रोलवर जर झाकण ठेवून शिजवले तर आपले आळू रोल हे वाफेवर छानपैकी शिजून येतील। साधारण अर्धा तास हे आळू रोल आम्ही शिजवले होते। अर्धा तासानंतर आमचे आळू रोल शिजून तयार झालेले आहेत। आता ह्या आळू रोलला आपण थोडे थंड करून घेऊ, नंतरच त्याच्या वड्या पाडून घेऊ। गरम गरम असतानाच वड्या पाडल्या तर आपल्या वड्या ह्या तुटू शकतात। आता आपण अशा प्रकारे वड्या ह्या कापून घेणार आहोत। हे बघा, खूप छान अशा गोल गोल वड्या तयार होतात आपल्या। ह्या आळू वड्यांना जर आपल्याला तळायच्या असतील तर आपण तळू शकतो किंवा न तळताच खाल्ल्या किंवा भाजी केली तरी चालू शकतं। मी ह्या आळू वड्यांना तळून घेणार आहे। तापलेल्या तेलामध्ये आपण आता आळू वड्या सोडून घेऊ आणि थोडेसे तांबड्या होईपर्यंत आपण ह्या वड्या तळून घेणार आहोत। आता आपल्या आळू वड्या तळल्या गेलेल्या आहेत, आपण काढून घेऊया। अशाच प्रकारे आपल्याला सर्व आळू वड्या तळून घ्यायच्या आहेत। आपल्या छान खुसखुशीत अशा आळू वड्या तयार झालेल्या आहेत। चला मग आपण आता आळू वड्यांची भाजी कशी करायची ते बघूया। मी ही भाजी तळलेल्या वड्यांची करणार आहे। जर तुम्हाला न तळता ह्या आळू वड्यांची भाजी करायची असेल तर तुम्ही करू शकता। मसालेदार भाजी करायची आहे तर हे मसाले बघून घेऊया। ह्या 10-12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। हा कच्चा कांदा व भाजलेला कांदा घेतलेला आहे। तेजपान, शहाजिरं, खसखस, दालचिनी व बाजा घेतलेला आहे। जर तुम्ही मसाल्यामध्ये लवंग, मिरी वगैरे वापरत असाल तर तुम्ही वापरू शकता। ही शोप घेतलेली आहे। भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे। जिरे घेतलेले आहे। धने पावडर घेतलेली आहे। जर तुमच्याकडे अखंड धने असतील तर ते घ्या। तुमच्या चवीनुसार लाल मिरची घ्या। एक टमाटा घेतलेला आहे व कोथिंबीर घेतलेली आहे। चला आपण आता हा मसाला मिक्सरमध्ये दळून घेऊया। मसाला मिक्सरमध्ये दळून तयार आहे। फोडणीसाठी जिरं घेतलेलं आहे, मोहरी घेतलेलं आहे, चवीनुसार हळद, मीठ व कढीपत्ता घेतलेला आहे। चला आपण आता भाजीला फोडणी देऊन घेऊया। तापलेल्या तेलामध्ये मोहरी घालून घेऊ, जिरे घालून घेऊ, कढीपत्ता घालून घेऊ। छानपैकी फोडणी बसल्यानंतर वाटण केलेला मसाला घालून घेऊ। चवीनुसार हळद, मीठ घालून घेऊ। मंद गॅस करून छान फोडणी बसू देऊ। मसाल्यांचा सुगंध उडू नये म्हणून आपण झाकण ठेवून घेऊ। छानपैकी तेल सुटलेलं आहे मसाल्याला।
आता आपल्याला हवं तेवढं आपण पाणी घालून घेणार आहोत. आपल्याला हवं असल्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घाला, कारण आपल्या आळू वड्या हे पाणी ओढून घेतात, शोषून घेतात. आता एक उकळी आल्यानंतर आळू वड्या रस्स्यात घालून घेणार आहोत. एक उकळी आल्यानंतर आलू वड्यांची भाजी तयार आहे. नक्कीच करून बघा मसालेदार चमचमीत अशी आळू वड्यांची भाजी. तुम्ही नवीनच आलेला असाल चॅनलवर आणि चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या. हा व्हिडिओ जर फेसबुकवर बघत असाल तर फॉलो नक्की करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर इतरांना शेअर करायचा वाटला तर शेअरही करू शकता. चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या. पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार.